निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या दिवशी परिधान केलेल्या साड्यांची एवढी चर्चा का होते? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026चा अर्थसंकल्प सादर करताना केवळ आर्थिक धोरणांवरच नाही तर भारतीय परंपरेवर देखील पुन्हा एकदा ठसा उमटवलाय. मागच्या 9 वर्षांमध्ये प्रत्येक बजेटच्या वेळी त्यांनी परिधान केलेली साडी ही केवळ कपड्यांची निवड न राहता देशाच्या हातमाग, संस्कृती आणि स्थानिक कारागिरांच्या कलेचं प्रतीक ठरली आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांनी मागील अर्थसंकल्पामध्ये परिधान केलेल्या साड्या आणि त्यांची खासियत काय आहे हेच पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहता आय लव्ह नगर न्यूज. बजेट 2019 गुलाबी मंगलगिरी साडी. 2019ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सोनेरी बॉर्डर असलेली चमकदार गुलाबी मंगलगिरी साडी ही आपल्यासाठी निवडली होती. बजेट 2020 गोल्डन येलो सिल्क साडी. 2020चं बजेट मांडताना निर्मला सीतारामन यांनी गडद पिवळी साडी नेसली होती. पिवळा रंग हा समृद्धी आणि आशेचं प्रतीक आहे, जो आव्हानांमध्ये आर्थिक पुनर्प्राप्ती दर्शवतो. बजेट 2021 लाल पांढरी पोचमपल्ली साडी. 2021चं बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेलंगणाची प्रसिद्ध असलेली पोचमपल्ली इकत कलेची साडी आणि त्यावर काश्मीरी पश्मिना शाल परिधान केली होती. यात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुंदर मिलाप होता. या साडीमध्ये हिरव्या बॉर्डरसह लाल आणि ऑफ व्हाईट रंगामध्ये भौमितिक डिझाईन होती, जे भारतीय कारागिरीचं एक सुंदर उदाहरण होतं. बजेट 2022 बोमकाई माती रंगाची सुंदर साडी. 2022चं बजेट मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओडिसाची बोमकाई साडी परिधान केली, जी गडद तपकिरी रंगाची पारंपरिक हातमाग कला केलेली साडी होती. यामुळे स्थानिक कारागिरांचं काम आणि शतकानुशतकं जुन्या विणकाम परंपरांना प्रोत्साहन देण्याचा एक शक्तिशाली संदेश या साडीतून देण्यात आला. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि जमिनीशी जोडलेल्या धोरणांना या साडीच्या माध्यमातून महत्त्व देण्यात आलं. बजेट 2023 लाल साडी. 2023 मध्ये कर्नाटकच्या धारवाडमधील कसुती एम्ब्रॉयडरी असलेली लाल साडी ही निर्मला सीतारामन यांनी परिधान केली होती. नारी शक्तीचं संयमी स्वरूप दर्शवणारी ही साडी होती. या साडीमध्ये सुंदर सोन्याचं जरीकाम आणि काळ्या बॉर्डरवर पारंपरिक कसुती भरतकाम होतं. हे क्लासिक भारतीय शैलीचे एक अद्भुत उदाहरण होतं. बजेट 2024 जांभळी पांढरी सुंदर सिल्क साडी व निळी कांथा वर्क साडी. 2024च्या अंतरिम निवडणुकीपूर्वीच्या बजेटमध्ये त्यांनी पश्चिम बंगालच्या कांथा वर्कची निळी साडी नेसली होती. निळा रंग हा स्थिरता आणि डिजिटल क्रांतीचा मार्ग दाखवतो. तर 2024च्या जुलै महिन्यातील पूर्ण बजेटमध्ये त्यांनी आंध्र प्रदेशातील पांढरी मंगलगिरी साडी निवडली होती. पांढरा रंग हा स्वच्छ प्रतिमेचं प्रतीक आहे. बजेट 2025 ऑफ व्हाईट मधुबनी सिल्क साडी. पद्मश्री पुरस्कार विजेत्या मधुबनी कलाकार दुलारी देवी यांनी भेट दिलेली मधुबनी पेंटिंगची साडी 2025 मध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी नेसली होती. बिहारच्या सांस्कृतिक कलेला जागतिक स्तरावर नेण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता. पारंपरिक मत्स्य आकृतींनी सजवलेली ही साडी होती. ही साडी बिहारच्या समृद्ध लोककलांना उजाळा देते आणि हातमाग परंपरेला जोरदार प्रोत्साहन देते. बजेट 2026 कट्टम कांजीवरम साडी. यंदा म्हणजेच 2026च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आपल्या मूळ राज्याची म्हणजेच तमिळनाडूची कांजीवरम सिल्क साडी निवडली होती. ही साडी मॅजेंटा रंगाची असून तिला गडद तपकिरी बॉर्डर आहे. यावर खास लोकरीची शाल त्यांनी परिधान केली होती. ही साडी तमिळनाडूच्या प्रसिद्ध हातमाग वारशाचा भाग आहे आणि ती भारतातील सर्वात शाही आणि टिकाऊ साड्यांपैकी एक मानली जाते. अर्थसंकल्पासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रसंगासाठी त्यांचा हा पेहराव देखील अत्यंत समर्पक वाटत होता. तर अशा पद्धतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये परिधान केलेली साडी ही भारतातील कोणत्या ना कोणत्या राज्याची कला, विणकाम आणि कारागिरांच्या कष्टाला राष्ट्रीय व्यासपीठावर ओळख मिळवून देते. आणि याच कारणामुळे त्यांच्या साड्या या केवळ एक पेहराव नसून भारताच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक बनले आहेत. तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.